आम्हाला वाटते की गरीब, शेतकरी आणि मजुरांसह प्रत्येकाला लग्न करता आलं पाहिजे. तुम्हालाही असंच वाटते का? नमस्कार मित्रांनो, स्थळांचा परिचय या सदरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी तुम्हाला एक नुकत्याच दाखल झालेल्या एका स्थळाचा परिचय या ठिकाणी देत आहे. हे जे स्थळ आहे तर या ठिकाणी हे 10वी पर्यंत शिक्षण आहे, घरकाम आहे आणि घटस्फोटित आहे. ह्या वर्गवारीतील हे स्थळ आहे आणि ह्या स्थळाची जी काही माहिती या ठिकाणी देत आहे आणि त्याच्यासोबत संपर्क कसा करायचा याबाबतची माहिती या छोटेखानी व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी देत आहे. तर त्यांची जी काही अपेक्षा आहे तर मुलगी पुणे येथील घटस्फोटित आहे, पुण्यातील काम करणारा व स्वतःचे घर व कमावता असावा, दलाल एजंट यांनी फोन करू नये असं त्यांनी एक अपेक्षामध्ये लिहिलेलं आहे. आणि हे जे काही स्थळ आहे तर हे फुरसुंगी मधील स्थळ आहे आणि या स्थळासोबत संपर्क कसा करायचा याबाबतचीच माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत आहे. तर हे जे स्थळ आहे तर हे स्थळ ज्या ठिकाणी दाखल झालेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी त्याची लिंक देत आहे. सोबतच एक तुम्हाला विनंती असेल की तुमच्याकडे सुद्धा स्वतःचं लग्न जुळत असताना जर अशी काही स्थळं असतील तर ती आमच्यापर्यंत पाठवा. त्यासाठी खाली जो काही आहे तर तो संपर्क व्हॉट्सअप क्रमांक आम्ही देत आहोत. कृपया विवाहासाठी कुणीही आम्हाला फोन करू नये. दुसरीकडे जर तुम्ही अशी स्थळं पाठवत असाल तर त्याचा परिचय जाहीरपणे नाही द्यायचा, गोपनीयतेने द्यायचा किंवा अजून कुठल्या याच्यानुसार द्यायचा, ती सुद्धा माहिती तुम्ही कळवली पाहिजे. आणि लग्न जुळावीत या हेतूने आम्ही फक्त ही माहिती देतो. बाकी याच्या पलीकडं कुठलंही उत्तरदायित्व आम्ही स्वीकारत नाही किंवा कुणाची फसवणूक होणार नाही याची दक्षता ज्याची त्यानं घेतली पाहिजे. आणि आम्ही सुद्धा याबाबत वेळोवेळी सावध करत असतो आणि कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाही पैशाची मागणी करत नाही. मात्र ह्या स्थळाचा जो काही परिचय आहे तर तो गोपनीयतेच्या हिशोबाने आणि सुरक्षेच्या कारणास्तव काही गोष्टी उघड करता येत नाही. त्या दृष्टीनं जर तुम्हाला त्या स्थळाची आणखीन माहिती पाहिजे असेल, त्यांच्यासोबत संपर्क करायचा असेल तर खाली जे काही युट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन नुसार डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मेंबरची लिंक दिलेली आहे. तर ते तुम्हाला जॉईन करावं लागेल. त्याचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. ते जवळपास मला वाटतं 29 रुपयाचं आहे. काही 29 रुपये म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही. हॉटेलमध्ये बसलो तर आपण चहामध्ये सहज दोघा तिघांचे पैसे त्या ठिकाणी 3 चहामध्येच जातात. तर त्यानंतर त्या व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्या व्हिडिओमध्ये जो काही संपर्क क्रमांक आहे किंवा त्याच्यानंतर जे काही मध्यस्थीसाठी जे काही पुढं तुमचा बायोडाटा पाठवला जातो तर त्या दृष्टीनं त्या ठिकाणी मोफत एक मदत केली जाते. आणि ही जी स्थळं असतात तर ही फार काळ ठेवत नाही या प्लॅटफॉर्मवर किंवा राहत नाही. 8-15 दिवसाच्या नंतर ती काढून टाकली जातात. आणि आपण जर व्हॉट्सअप सोबत चॅटिंग करत असाल किंवा हे करत असाल तर आपण फक्त काय करतो की बऱ्याचदा मला कळवा, माझी माहिती पाठवली का, असे अर्धवट माहिती लिहू नये. कारण व्हॉट्सअप बऱ्याचदा क्लिअर होतं आणि फोन कॉल तर शक्यतो करूच नये. आणि तुमच्याकडे काही स्थळं असतील तर ती इकडे नक्की पाठवा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची आणि त्या जॉईनची लिंक देत आहेत. त्या स्थळाचा पूर्ण परिचय आणि संपर्काचं प्रावधान तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. तेव्हा तुर्तास धन्यवाद.